घाण करू नये, यायचं नाही या भगत लोकांनी. बरोबर बोलली. है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है, भगवान है कहाँ रे तू, ऐ खुदा है. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल. तर आज मी आलेलो आहे नाशिकमधले पंचवटीतले केवढीबन म्हसोबा महाराज. खूप जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये येऊन मी एक दयनीय अवस्था म्हणजे भक्तांची, जे काही भगत येतात तिथं, तांत्रिक येतात, लोकांना आंघोळ्या घालतात, काय काय करतात आणि तिथं खूप घाण करून जातात. तर मी या मुद्द्यावर बोलणार आहे आज. आणि खूप दिवसांपासून मी इथे येतच असतो, पण इथले भाविक भक्त, जे काही श्रद्धास्थानमध्ये जे काही भाविक भक्त आहेत, ते सर्व लोक इथं सेवा करत असतात, आपली नित्य सेवा करतात, झाडू मारतात, साफसफाई करतात, खूप छान स्वच्छ क्लीन करण्याचा प्रयत्न करतात. म्हसोबा महाराजांच्या मागे असं साती आसर आहे आणि तिथे एक छोटी बावडी म्हणजे कुंड आहे. त्या कुंडात सतत असं पाणी येत असतं. जागृत देवस्थानातलं जागृत कुंड आहे आणि त्याचनुसार इथं लोक आंघोळ करतात. त्या आंघोळ करतात, लिंब कापतात, एवढे सगळे लिंब. आणि या मतलब देवस्थानाचं पावित्र्य ठेवत नाहीत, या पावित्र्याचं भंग करतायत. खूप सारे असे घाण कपडे इथं टाकून जातात. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, कसल्या प्रकारचं इथं लिंब कापून ठेवले आहेत, हे कसले त्यांचे कपडे इडापिडा इथं सोडून गेलेत. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की एवढं इथे इडापिडा सोडून जातात तुम्ही, तुम्हाला असं वाटतं की आपण इथे इडापिडा सोडून जाऊ तर आपली इडापिडा निघून जाईल, पण तुमची इडापिडा इथं खूप घाण संकट बनली आहे. इथं कचरा होतोय, इथं खूप घाण होते. त्यामुळं सावध राहा आणि चांगले राहा. देवाला दर्शनाला तुम्ही आले आहात तर दर्शनच करा. भगवंताची इथं स्वच्छता ठेवा, तेव्हा तुम्हाला देव पावेल. कारण की जिथे स्वच्छता तिथे देवता असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानुसार तुम्ही इथं घाण जर कपडे टाकत असाल तर ते डस्टबिनमध्ये टाका. छान असं कूड़दान आहे, त्या कूड़दानमध्ये टाका, नाही तर सोबत घेऊन जा आणि तुमच्या घरी कचऱ्यात टाका. ती वरची आहे ना. बघू शकता गाईस तुम्ही, ही ताई इथे फुलं माळीचा तिचं दुकान आहे आणि ती फुलमाळी विकत असते. तर ती बिचारी इथं आवडती आहे. तिच्या आपण 2 मिनिटं मुलाखत घेऊयात. ताई, तू का झाडू मारते इथं? लोक घाण करतात, तू का मारते झाडू? एवढी घाण करून जातात, त्यांना समजत नाही का? जे कोणी येतं ते उतारे वगैरे करतात, त्यांचे घाण त्यांनी उचलायला पाहिजे ना. बरोबर, पण तू का झाडू मारते? कोण उचलेल इथे? जो सेवेकरी येतो तो उचलतो, बरोबर, माझ्यासारखी उचलते. जो दर्शनाला येईल, ज्याला लाज वाटली तो ऑटोमॅटिक झाडू मारतो. पण किती घाण करून ठेवली बघ ना तू इथं. आणि खरंच ही बिचारी एवढं इथं म्हणजे झाडू मारते, हिला कुठले तंत्रस घाण करू नये, यायचं नाही या भगत लोकांनी. बरोबर बोलली. तर बघू शकता तुम्ही इथं केवढी घाण आहे. ती बिचारी सर्व झाडू मारत असते, लोकांची कचरा ती आवडत असते. तिला कुठल्याही प्रकारचा काही फायदा नाहीये. भगत लोकांमुळे आमच्या देवस्थानाचं सुद्धा नाव खराब होतं. बरोबर आहे. आणि तिला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, फक्त एक भगवंताची सेवा भाव म्हणून लोकांची ती दलिंद्री आवडते. तर त्या दलिंदर लोकांना त्यांना एकच सांगू इच्छितो की दलिंदर लोकांना अशी घाण दलिंद्री काढू नका, करू नका. देवस्थान सगळ्यांचे आहे, ते सर्वांनी आपलं समजून, आपल्या घरातलं समजून वावरा. जय अंबे, जय श्री महाकाल. है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है, भगवान है कहाँ रे तू, ऐ खुदा है कहाँ रे तू. तर माझी कळकळीची सर्व भक्तांना विनंती आहे, तुम्ही इथे येतात उतारे बितारे सोडायला, आंघोळ्या बिंगोळ्या करायला, तर म्हसोबा महाराज या देवस्थानात ट्रस्टचे, या म्हसोबा महाराजांचं देवस्थानाचं पावित्र्य राखा, म्हसोबा महाराज देवस्थानाचं, आणि छान अशी भक्ती करा. बस कोणाला बोलण्याचा राग आला असेल तर राग येऊ द्या. आणि आपलं देवस्थान आहे तर आपणच स्वच्छ करू शकतो, त्यामुळे इथे घाण कचरा टाकू नका. हीच माझी कळकळीची विनंती. जय अंबे, जय श्री महाकाल.